इंट्राडेसाठी चांगला स्टॉक कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचा, आपल्याला हव्या असलेल्या कंडिशननुसार की तो आपल्याला चांगलं प्रॉफिट त्यातून मिळवून देईल, त्यासाठी स्कॅनर कसं बनवायचं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास तुमच्या डिमांडवर आपण इंट्राडेचं स्कॅनर कसं बनवायचं आणि त्यामधनं आपल्या कंडिशन लावून आपण स्टॉक कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, गुगलवर आल्यानंतर आपल्याला सर्च करायचं चार्ट स्ट्रिंग. हिच्यावर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला फक्त त्या साईडवर क्लिक करायचं आहे मित्रांनो पहिले, आणि इथून आल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं सरफेस इथे ओपन झालेलं पाहायला मिळेल. आता आपण यामध्ये मित्रांनो इंट्राडेसाठी स्कॅनर बनवणार आहे. स्वतः आपल्याला ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे त्या गोष्टीनुसार आपण इथे स्कॅनर बनवणार आहे. मग त्यासाठी काय करायचं, इथे तुम्हाला स्कॅनर दिसतंय, त्याच्या खाली दिसते क्रिएट स्कॅनर. तिच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर इथे ओपन झालेलं आहे मित्रांनो. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, ही फ्रीची वेबसाईट आहे, हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे. तुम्हाला फक्त तुमच्या जीमेलने इथे लॉग इन केलं तर तुम्ही इथे बनवलेले स्कॅनरसुद्धा सेव्ह करून नंतर त्याला परत यूज करू शकतात. आता तुम्ही कधी इथे पाहिलं तर तुम्हाला इथे ग्रीनचा सिम्बॉल दिसतोय प्लसचा, तर इथून आपण आपल्या कंडिशन यामध्ये ॲड करू शकतो. आणि आज आपण 3 कंडिशन ह्या इथे ॲड करणार आहे. सर्वात महत्त्वाच्या कोणत्या 3 कंडिशन लावणार आहे मित्रांनो आपण. सर्वात प्रथम व्हॉल्यूम वाढणारा हवा, म्हणजे एकाच दिवसात आलेला स्पाइक नकोय आपल्याला दररोज तो व्हॉल्यूम इन्क्रीज होणारा हवा आहे. पहिली कंडिशन ती झाली. दुसरी कंडिशन आपण काय लावणार आहे, स्टॉक हा मिनिमम 2% मोमेंटम करायला हवा. 2% का बरं, 1000 रुपयाचा स्टॉक आहे तेव्हा तो 2% मोमेंटम करेल, म्हणजे किती झाला तो 20 रुपये तो मोमेंटम करेल. आता 20च्या 20 रुपये आपण कॅप्चर करू शकणार आहे का, तर नाही मित्रांनो. आपली एंट्री केव्हा होते, आपलं एक्झिट केव्हा होतं त्यानुसार, पण मिनिमम तो मोमेंटम करायला हवा. नाही तर काही स्टॉक आहे ते मोमेंटमच करणार नाही. तो 1% 0.5% मध्ये मोमेंटम करतील तर आपल्याला त्यामधनं काही खास प्रॉफिट मिळणार नाही. म्हणून मिनिमम 2%च्या वर तो मोमेंटम करायला हवा, हा आपला एक दुसरा क्रायटेरिया आहे. तिसरा क्रायटेरिया आपण काय करणार आहे, स्टॉकची प्राइस आपल्याला मिनिमम 200 पर्यंत हवी आहे. का हवी आहे, कारण 200च्या खाली कधी आपण स्टॉक पाहिले तर आपल्याला थोडेसे पॅनिक स्टॉक सुद्धा पाहायला मिळू शकतात आणि आपण त्यामध्ये ट्रॅप होऊ शकतो. तर ह्या 3 कंडिशन आज आपण अप्लाय करणार आहे आणि त्या कशा प्रकारे एक्झिक्यूट करायच्या ते आता आपण पाहूयात. प्लसवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे भरपूर असे ऑप्शन पाहायला मिळतील. त्याला सर्वात प्रथम इथे काय सिलेक्ट करायचं आहे, व्हॉल्यूम. हिच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर एक नेक्स्ट विंडो ओपन होते, त्यामध्ये पण तुम्हाला असे भरपूर ऑप्शन पाहायला मिळतात. त्यामधनं पण आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे, ग्रेटर दॅन का बरं, कारण वाढणारा व्हॉल्यूम हवा आहे आपल्याला. आता परत पुढचं ऑप्शन ओपन झाल्यानंतर तिथे तुम्ही पाहू शकतात की तिथे आपल्याला भरपूर ऑप्शन आलेले आहेत. त्यामध्ये परत आपल्याला व्हॉल्यूम सिलेक्ट करायचं आहे. एवढं केल्यानंतर इथे तुम्हाला डेली दिसतंय, तिच्यावर कधी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथे काय करायचं आहे की 3 days ॲगो, म्हणजे कंटिन्यू 3 दिवसापासून वाढणारा व्हॉल्यूम आपल्याला इथे हवा आहे. म्हणजे असंच नाही की एकाच दिवसाला व्हॉल्यूम वाढलेला, आपल्याला कंटिन्यू 3 दिवसापासून वाढलेला हा व्हॉल्यूम हवा आहे. आणि आता तुम्ही कधी खाली पाहिलं मित्रांनो, इथे काहीच कोणते स्टॉक आलेले नाहीये, तर काही टेन्शन घ्यायचं नाही. इथे रन स्कॅनवर तुम्ही कधी क्लिक केलं तर तुम्हाला इथे आता स्टॉक यायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे 469 स्टॉक इथे आयडेंटिफाय झालेले. आता एवढे स्टॉक तर आपल्याला इंट्राडेसाठी काही कामाचे नाहीये. मग आपण आता काय करणार आहे मित्रांनो, आपण आपली दुसरी कंडिशन इथे अप्लाय करणार आहे. ती दुसरी कंडिशन काय असणार आहे, आता मित्रांनो परत ह्या ग्रीन बटनावर आपल्याला क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पर्सेंटेजची कंडिशन लावायची. तर इथे काय आलेलं आहे, पर्सेंटेज चेंजिंग. इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर नेक्स्ट विंडो ओपन होते, त्यामध्ये आपल्याला आता सिलेक्ट काय करायचं आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू. कारण आपल्याला वाढणारे मिनिमम 2% वाढणारे स्टॉक हवे, ते डेली 2% मोमेंटम करतात. आता इथे परत भरपूर गोष्टी तुम्हाला दिसतील, पण याच्यामध्ये तुम्हाला नंबर सिलेक्ट करायचा. आता नंबर सिलेक्ट केल्यानंतर इथे डिफॉल्ट 20 येतं, तर आपल्याला 20 नकोय, तर आपल्याला इथे काय करायचंय, 2 करायचंय मित्रांनो. आणि तुम्ही 2 केलं तर याप्रमाणे आपली ही कंडिशन इथे अप्लाय झालेली आहे. आपण कंडिशन काय ऍड करतोय, कारण आपण स्टॉकला अजून फिल्टर करतोय, आपण त्यातल्या त्यात अजून चांगले स्टॉक हे आयडेंटिफाय करतोय. इथे तुम्ही रन स्कॅनर केलं की तुम्ही आता परत पाहू शकतात की इथे जवळपास किती स्टॉक स्कॅन होऊन आलेले मित्रांनो, 188. म्हणजे निम्म्यापेक्षा कमी स्टॉक आता आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. 2च कंडिशन लावलेल्या आतापर्यंत.
तर आता आपण आपली पुढची कंडिशन ही लावणार आहोत। तिसरी कंडिशन कोणती मित्रांनो, की ज्याची क्लोजिंग आपल्याला 200च्या वरती असणार आहे। मग आता आपण इथे परत प्लसवर क्लिक करून प्लसवर क्लिक केल्यानंतर आता आपण इथे क्लोजवर क्लिक करूया। परत इथे कशावर क्लिक करणार आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू। पुढचा जो कॉलम आला आहे तिथे कशावर क्लिक करणार आहे, नंबरवर। मग 20 इथे डिफॉल्ट आलं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपण काय करणार आहे, 200 करणार आहे मित्रांनो, कारण आपल्याला असे स्टॉक हवे की ते 200च्या वर त्यांची क्लोजिंग झालेली आहे। तर इथे ही कंडिशन अप्लाय झालेली आहे। आता आपल्या 3 कंडिशन झालेल्या आहे मित्रांनो। त्यामध्ये पहिली व्हॅल्यूमची कंडिशन आहे, व्हॅल्यूम आपला हा वाढता आहे। दुसरी कंडिशन काय आहे मित्रांनो, इंट्राडे मध्ये स्टॉक हा मिनिमम 2% किंवा त्याच्यापेक्षा जास्ती मोमेंटम करायला हवा। आता तिसरी कंडिशन काय आहे की स्टॉकची क्लोजिंग मिनिमम 200 किंवा 200च्या वरती असायला हवी। तर मित्रांनो होऊ शकेल की तुम्ही पहिल्यांदा पाहता तर थोडंसं कन्फ्युजन झालं असेल, पण परत हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला यामधनं क्लॅरिटी येऊन जाईल। खूप सिंपल आहे मित्रांनो हे। इथे पण आपण परत आता रन स्कॅनवर क्लिक करूयात आणि आता पाहूयात आपल्याला किती स्टॉक आलेले। तुम्ही पाहू शकतात मित्रांनो इथे 75 स्टॉक आलेले आहे। म्हणजे आपण त्यांना फिल्टर करत करत त्यांची लिस्ट इथे आपण ही कमी केलेली आहे। आणि आता आपण कधी पाहिलं इथे तर हे कसले स्टॉक आहे पहा, इथे दिलेले स्टॉक पासेस ऑल द बिलो फिल्टर इन कॅश सेगमेंट। तर हे कॅश सेगमेंटचे स्टॉक आहे मित्रांनो। कधी तुम्हाला फ्युचर ऑप्शन मधले स्टॉक हवे असतील, म्हणजे तुम्हाला त्या स्टॉकच्या ऑप्शन मध्ये ट्रेड करायचं असेल तर ते कशा प्रकारे सिलेक्ट करता येईल ते पण सांगतो। पहिले आपण कॅश सेगमेंट मधला स्टॉक चेक करून घेऊ। इथे आल्यानंतर तुम्हाला दिसतं हे व्हॅल्यूम आहे ना मित्रांनो, याला क्लिक करायचं। इथे तुम्हाला बदल दिसेल की हा लोएस्ट व्हॅल्यूम आलेला आहे। परत याला मी कधी क्लिक केलं तर हायर व्हॅल्यूम ज्या स्टॉक मध्ये आहेत ते आपल्याला त्यातल्या त्यात आयडेंटिफाय झालेले आहे। तिच्यामध्ये कोणता आलेला आपल्याला पहिला, इंडसन टावर लिमिटेड। तर तो आपण आता चेकआउट करूयात। मित्रांनो इथे आपण तो स्टॉक लावलेला आहे, 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे, कारण आपण हा इंट्राडे साठी पाहिलेला आहे। पहिली कॅन्डल ची रेंज काय आहे तर ही मित्रांनो इथे पहिली कॅन्डल आहे मॉर्निंगची। हिची हाय आणि लो आपण कधी मार्क केला तर जेव्हाही तिचं ब्रेकआउट होतं त्यानंतर आपण इथे टार्गेट इनिशिएट केलं, म्हणजे ही रेड कॅन्डल पासून कधी आपण इथे टार्गेट पाहिलं मित्रांनो, अजून मार्केट रनिंग आहे तोपर्यंतही तुम्ही कधी टार्गेट पाहिलं मित्रांनो, इथे तर जवळपास 4.25% तुम्हाला इथे मिळून गेलेले आहे। 4.25% मित्रांनो। का आपण कंडिशनच असे अप्लाय केलेला आहे की 2%च्या वर मिनिमम आपल्याला मोमेंटम हवी, त्यामुळे आपल्याला इथे 4% पाहायला मिळत आहे आणि 9 पॉइंट इथे आपण कॅप्चर केलेले आहेत। साधारण 12-12:30 वाजलेले मित्रांनो। इथपर्यंतच आपलं टार्गेटमध्ये मिनिमम 2 तासामध्ये आपण आपलं टार्गेट घेऊन मार्केटमधनं एक्झिट होऊ शकतो 4%। यामध्ये सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं मित्रांनो आपला स्टॉप लॉस कुठे असेल। स्टॉप लॉस आपला हा ज्या 5 मिनिटाची जी पहिली कॅन्डल याच्या लोच्या ठिकाणी असेल आणि याचं ब्रेकआउट झाल्यानंतर आपण इथे आपला ट्रेड इनिशिएट करू शकतो। स्टॉप लॉस शिवाय ट्रेड इनिशिएट करायचा नाहीये मित्रांनो। आता आपण पाहूयात तुम्हाला कधी फ्युचर मध्ये ट्रेड करायचं म्हणजे ऑप्शन मध्ये ट्रेड करायचं तर ते स्टॉक आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो। आता आपण कॅश सेगमेंट पाहिलेला आहे मित्रांनो। आता आपण फ्युचर आणि ऑप्शनचे स्टॉक पाहिजे तर इथे काय करायचं, एकदम सिम्प्लिफाय मित्रांनो। इथे जे कॅश आहे तिच्यावर कधी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या प्रकारे इथे ऑप्शन पाहायला मिळतात। आता ह्या ऑप्शन मध्ये तुम्हाला बँक निफ्टी मधले, फ्युचर मधले, गोल्ड, मिड कॅप, निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 50, निफ्टी 500 असे वेगवेगळे सेक्टर मिळतात। तर तिच्यामध्ये आपल्याला काय सिलेक्ट करायचं, फ्युचर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला परत रन स्कॅन करायचं। रन स्कॅन केल्यानंतर आपल्याला आता हे फ्युचर मधले 8 स्टॉक इथे आयडेंटिफाय झालेले आहेत आणि आपण व्हॅल्यूम पाहू शकतो। सर्वात मोठा व्हॅल्यूम असलेला स्टॉकच आपल्याला वरती आलेला आहे, तोच आहे इंडसन टावर। तो आपण आता चेकआउट केला, तो फ्युचर ऑप्शन मध्येही असल्यामुळे तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय। मग आपण आता दुसरा स्टॉक पाहू, तो काय आहे, अदानी पोर्ट्स। त्याला चेकआउट करू की त्यामध्ये कशा प्रकारची मोमेंटम आहे। मित्रांनो इथे अदानी पोर्ट्स लावलेला आहे। आपण पहिल्यासारखी याची 5 मिनिटाची रेंज आयडेंटिफाय करू। इथे वरती आणि खाली आपण ही रेंज आयडेंटिफाय केली। याचं ब्रेकआउट झालंय मित्रांनो आणि ब्रेकआउट झाल्यानंतर कधी तुम्ही यामध्ये पोझिशन बनवली असती तर किती पॉईंट कॅप्चर झाले असते, तर इथे आपल्याला 25 पॉईंट जवळपास कॅप्चर झाले असते आणि जवळपास 2.5% यामधनं आपल्याला प्रॉफिट मिळालेलं असतं। सिमिलर आहे स्टॉप लॉस कुठे तुम्हाला माहिती आहे आणि स्टॉप लॉसच्या मोबदल्यात रिस्क टू रिवॉर्ड हा खूप छान मिळतोय। आय होप तुम्हाला क्लिअरिटी मिळाली असेल की इंट्राडे मध्ये आपण स्टॉक कशा प्रकारे सिलेक्ट करू शकतो आणि त्यामध्ये कशा प्रकारे ट्रेड करू शकतो।
मित्रांनो, तुम्हाला कधी हे स्कॅनर आवडलं असेल, यामध्ये आपण लावलेलं फिल्टर, यामध्ये लावलेले आपण कंडिशन ह्या आवडल्या असतील आणि तुमचं म्हणणं आहे आम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची किंवा आम्हाला BTST ट्रेडिंग करायची, तर स्विंग ट्रेडिंगसाठी कंडिशन काय असणार आहे, फिल्टर काय असणार आहे, त्याचप्रमाणे BTST साठी काय असणार आहे, अजून इंट्राडेसाठी आपण कोणते वेगळे फिल्टर किंवा कंडिशन लावू शकतो, हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला कमेंट करायची. मित्रांनो, कमेंट काय करायची, त्यांना स्विंग ट्रेडिंग बद्दल जाणून घ्यायचं असेल त्यांनी स्विंग स्कॅनर म्हणून कमेंट करायची आहे, त्यांना इंट्राडे बद्दल जाणून घ्यायचं त्यांना इंट्राडे स्कॅनर म्हणून कमेंट करायची, त्यांना BTST स्कॅनर बद्दल जाणून घ्यायचं असेल त्यांनी BTST स्कॅनर म्हणून कमेंट करायची आहे. ज्या सेगमेंटच्या सर्वात जास्त कमेंट येतील ना मित्रांनो, येणारा व्हिडिओ आपण पर्टिक्युलर त्याच्यावर बनवणार आहोत की त्यामध्ये कोणते कंडिशन किंवा कोणत्या फिल्टर आपण अप्लाय करायला हवा की ज्यातून आपल्याला चांगल्यातला चांगला स्टॉक हा आयडेंटिफाय व्हायला हवा. आणि या संदर्भात तुम्हाला अजून काही नॉलेज हवं असेल तर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे, तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथेही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो. त्याचप्रमाणे कधी तुम्हाला फ्री वेबिनार मध्ये जॉईन व्हायची इच्छा असेल आपल्या, की जे आपण मंथली घेत असतो आणि त्यावर आपण टोटल मार्केटचं नॉलेज शेअर करत असतो मित्रांनो, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये अपस्टॉकची लिंक दिलेली, त्या लिंकद्वारे कधी तुम्ही अकाउंट ओपन केलं आणि त्यामध्ये पहिला ट्रेड केला आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही टेलिग्राम चॅनलला पाठवलात तर तुम्ही त्या फ्री वेबिनारसाठी क्वालिफाय होतात आणि तुम्हाला तो फ्री वेबिनार तिथे जॉईन करता येईल. मित्रांनो, व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो, लाईक शेअर कमेंट तर तुम्हाला नक्कीच करायची आहे. आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेज कधी तुम्हाला हवं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.